नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी 2308 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती। त्यापैकी 14 एप्रिलपर्यंत 1400 कोटी रुपयांची जी काही भरपाई आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि कालपर्यंत देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होत होते। आता उर्वरित जी काही रक्कम आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल, कारण की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यानुसार ते पेंडिंग आहे। आता याच्यामध्ये 1455 कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी होते, 706 कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी होते, तर 141 कोटी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 13 कोटी होते। तर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर उरलेली जी काही रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकर जमा करण्यात येईल असं कृषी विभागाने इथे स्पष्ट नमूद केलं आहे। आता यानुसार कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 ते 17 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये 1400 कोटी रुपयांची दरम्यान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। उरलेला जो काही 908 कोटी रुपयांचा काही रक्कम जमा होण्यास प्रतीक्षेत शेतकरी आता आहे। तर उरलेली जी काही रक्कम आहे ती काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर ट्रान्सफर होईल असं कृषी विभागाने सांगितलं। राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरनुसार नुकसान भरपाई मंजूर झालेली होती। त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींवर 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार होती। आता याच्यामध्ये धुळे झाला, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली, याच्यामध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार होती। आता याच्यामध्ये यंदा जर विचार केला तर जे काही अग्रिम होता त्याच्यामध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली या 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या। त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळल्या होत्या आणि तिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। दरम्यान नांदेड आणि परभणी या नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार सुरुवात झाली होती, पण काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अजून डिपॉझिट राहिले। तर 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांचा या 3 जिल्ह्यानुसार अग्रिम भरपाई मिळणार आहे। अग्रिम 2024 मध्ये हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या 4 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झालेली होती। आता शेतकऱ्यांना एकूण 2308 कोटी रुपये भरपाई मिळणार असून हंगामातील जी काही प्रतिकूल परिस्थितीनुसार 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये काढणी पश्चात नुकसान भरपाईतून 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपयांची भरपाई मिळणार असल्याचं इथे समजतं। पण तरीही शासनाकडून वारंवार जे काही शासनाचा जो काही हिस्सा होता तो शासनाचा हिस्सा पीक विमा कंपन्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करून सुद्धा पीक विमा कंपन्या अजून देखील 50% जे काही शेतकरी आहेत ते पीक विम्यासाठी वाट पाहत आहेत प्रतीक्षेमध्ये, आणि म्हणून याच्यावर आता कृषी विभागाने एक सखोल निर्णय, एक सखोल सूचना अशी जाहीर केली की जे काही उर्वरित पीक विमा आहे शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये येत्या 15 दिवसाच्या आत जे काही राहिलेलं अनुदान आहे ते सगळं अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येईल। मित्रांनो, धन्यवाद।